हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावण यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा दिलाय। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दुपारी 12 वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावण यांची रॅली निघाली। या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटला होता। या दोन्ही रॅलींमध्ये डॉक्टर आव्हाड देखील सहभागी झाले होते। या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकात एकत्र आल्या तेव्हा सबंध परिसर लोकांच्या गर्दीनं फुलून गेला होता। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता लोकांना विकास हवा आहे हेच स्पष्ट होतंय। कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचं दिसतंय। कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती तेव्हा आपणच 4 तास अरेल रोको करून झोपड्या वाचवल्या होत्या। कधी काळी 8 ते 10 हजारात विकल्या जाणाऱ्या झोपड्या आता 15 ते 20 लाखात विकल्या जात आहेत। याला कारण कळवा विकसित होतोय। येथील पाण्याची, विजेची समस्या मार्गी लागली आहे। अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्या देखील काँक्रीटच्या केल्या गेल्यात। वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवे रस्ते तयार करून ती समस्याही मार्गी लावण्यात येणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता आव्हाड म्हणाले की आपले खासदार हुशार आहेत, ते डॉक्टर आहेत, पण ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अमरनाथमधून आली आहे, पण ही वाहिनी ठाण्यातून आली आहे। आपणच तिचं स्वागत केलं होतं। जर ही वाहिनी अमरनाथमधून आली असती तर कळव्यात आधी घरगुती गॅस पुरवठा झाला नसता। क्लस्टरबाबत आव्हाड यांनी क्लस्टर आणून येथील गोरगरिबांचे घरसंसार उद्ध्वस्त करण्यास माझा विरोध आहे। एकाच बिल्डरला क्लस्टरच्या नावाखाली इथल्या जमिनी देऊन नवीन जमीनदारी पद्धत सुरू करण्यास माझा विरोध असणार आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठीक आहे ना, लोकांना चॉकलेट दिली जातात, लोक चॉकलेट खातात। साहेब अजून किती दिवसामध्ये बाकी सर्व पहिल्यापासून रॅली सुरुवात तुम्हीच केली। मागोर आमचा बसेल काय सांगायला मागोर आमचा बसेल काय सांगायला शिवसेना आपला दावा करते की आपण आमचा बसेल।